ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्मा कथासार आणि आज आपण बघणार आहोत अध्याय 2. श्री विष्णूंकडे मलमास येतो आणि आपली व्यथा सांगू लागतो. श्री गणेशाय नमः. कृष्ण युधिष्ठिराला काय म्हणाला ते ऐका. कृष्ण म्हणाला, तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे कठीण आहे, कारण हा विषय फार गुप्त आहे. मित्र, नातलग कोणीही असो, त्यांना हा विषय सांगता येण्यासारखा नाही. पण तू माझा परमभक्त आहे, त्यामुळे तुला सांगणे मला भाग आहे. या सर्वांना अधिष्ठाता असतो. तसेच सृष्टीतील विविध जलाशय, वृक्षवेळी, उद्याने, वने, गाव, शहर या सर्वांना स्थल देवता असतात. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणाला देवतेमुळे मान मिळतो. त्या देवता उत्तम फळ देतात. जेव्हा अधिक मास उत्पन्न झाला त्या महिन्यात सूर्याची गती मोजत नाहीत. त्यामुळे या महिन्याला मलमास किंवा अधिक मास देखील म्हणतात. लोकांनी शुभ कार्याला त्याला वर्ज केले आहे. त्याला जगाचा मळ म्हटले आहे. त्यामुळे अधिक मासाला दुःख झाले आणि तो चिंताग्रस्त अवस्थेत त्याला मूर्छा आली. थोड्या वेळाने तो शुद्धीवर जेव्हा आला तेव्हा मनोमन विचार करू लागला की आपण हरीला शरण जावे. असे अंतर्मन त्याला सांगू लागले. वैकुंठात अधिक मास पोहोचला. दोन्ही हात जोडून उभा राहिला. थरथर कापत तो देवाला म्हणाला, तू जगाचा नाथ आहेस. तू माझे रक्षण का करत नाहीस? तू करुणेचा मेघ असून माझी उपेक्षा का करतो? मला स्वामी नाही, मी निराश्रित आहे, म्हणून माझे नाव मलमास ठेवले. माझी दुर्दशा झाली. माझ्याच बाबतीत तू कठोर का झालास? माझे रक्षण का करत नाहीस? तेव्हा श्री विष्णू उठले. मलमासाचे त्यांनी सांत्वन केले. हा वैकुंठ आहे, शोकाचे काही कारण नाही. येथे शोकाला थारा नाही. तू रडू नको, तुझे मी समाधान करतो. त्यावर मलमास म्हणाला, हे सर्व ज्ञानी भगवंता, तुम्हाला माझी दुरवस्था माहिती असावीच, तरी तुम्ही विचारतास म्हणून मी सांगतो. मी 13वा महिना आहे. मला कोणी स्वामी नाही. मी निराधार आहे. शुभ कार्यात मला घेतले जात नाही. असे जगण्यापेक्षा मेलेले बरे. मला एवढे सांगायचे आहे, देवा, तुम्हाला दुसऱ्यांचे दुःख बघवत नाही. तुम्ही परोपकारी आहात. वेदात तर तुम्हाला दृष्टांचा नाश करणारा म्हणतात. तरी निजधर्म आठवून तुला योग्य वाटेल ते कर. असे म्हणता मलमासाला मूर्छा आली. विष्णूला त्याची दया आली. गरुडाला मलमासाला शुद्धीवर आणण्यास सांगितले. गरुडाने पंखाने वारा घालून त्याला शुद्धीवर आणले. तेव्हा मलमास विष्णूला म्हणाला, काही करा, पण मला दुःखातून बाहेर काढा. विष्णूला त्याला म्हणाला, मी चतुर्भुज विष्णू आहे. तुझे काम श्रीकृष्णच करेल. तो माझाच अवतार आहे. तो 2 हातांचा असला तरी सर्व देवात श्रेष्ठ असा आहे. त्याला पाहता तुझे समाधान होईल. त्याचे पुरुषोत्तम असे नाव आहे. आपण दोघे त्याला भेटण्यासाठी गोलोकात जाऊ. त्यानंतर विष्णूने त्यास प्रथम कैलासानंतर वैकुंठ व उत्तर लोकाची माहिती दिली आणि त्या गोलोकात मध्यवर्ती अशी ज्योत आहे. त्या ज्योतीच्या मध्यभागी श्रीकृष्ण हे विराजमान आहे. त्याचे मुखकमल पूर्ण चंद्रासारखे दिसते. भुवया या धनुष्यासारख्या आहेत. मस्तकावर रत्नखचित मुकुट आहे. श्रीवत्स्य मण्यांचा दागिना वक्षावर शोभत आहे. कंठात कौस्तुभमणी गुडघ्यापर्यंत वनमाळा, कपाळी कस्तुरी टिळा असा श्रीकृष्ण पिवळा पितांबर नेसून आहे. हातात रत्नजडीत मुरली आहे. रत्नांच्या सिंहासनावर तो बसला आहे. श्रीकृष्णांचे रसभरीत वर्णन ऐकून मलमास मनमन आनंदी झाला. गोलोकी गेल्यावर त्याला श्रीकृष्णाचे मंदिर दिसले. मंदिराच्या महाद्वाराशी येताच विष्णू मलमासाचे द्वारपालाने सहर्ष स्वागत केले. श्री विष्णू मंदिरात येता श्रीकृष्णाने उठून श्री विष्णूंना वंदन केले. आसनावर बसवले. श्री विष्णूने आसन ग्रहण केल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या मलमास हा थरथर कापत होता. नारायण ऋषी नारदास म्हणाले, धर्मराजास श्रीकृष्णाचे असे वर्णन करून सांगितले. अधिक मास महात्म्य अध्याय 2 समाप्त. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.